नमस्कार शेतकरी बंधू. तर आता आपण केळीच्या बागेमध्ये उभा आहेत. तर माझ्या पाठीमागे बघू शकता एक 5 महिन्याची बाग आहे. कंप्लीट 5 महिने झालेले आहेत. तर या केळी बागेमध्ये सध्या हिवाळा चालू आहे. तर सगळ्याच ठिकाणी पानांच्या कडा करपणं किंवा पानांची खालची पानं पिवळी पडणे ह्या गोष्टी होतात. तर बघू शकता हे बघा, अशा पद्धतीने पानाच्या कडा एकदम करपून पिवळसर होत आहे. पाठीमागं पण बघू शकता. त्याचबरोबर काही दुय्यम मानद्रव्याची आणि सूक्ष्म मानद्रव्याची कमतरता यामध्ये दिसून येते, जसं की मॅग्नेशियम असेल म्हणजे पानं पिवळीस होणं, त्याच्याबरोबर बोरॉनची डिफिशियन्सी म्हणजे रबलासारखी पानं होणं. तर ही अन्नद्रव्याची कमतरता प्रामुख्याने आताच का दिसून येते, म्हणजे कडा करपणं ही पण अन्नद्रव्याची कमतरता आहे, म्हणजे ही पोटॅशियमची कमतरता याला म्हटलं जातं. तर हे कशामुळे होतं ह्याच कंडिशनला, तर ही फ्रॉस्ट सेन्सिटिव्ह पीक आहे, म्हणजे थंडी त्याला जास्त जमत नाही. म्हणजे 10 डिग्री सेल्सिअस ते 40 डिग्री सेल्सिअस या वातावरणामध्ये केळी घेतली जाते. पण 10 डिग्री सेल्सिअसच्या खाली तापमान जर गेलं, म्हणजे थंडीमध्ये हे तापमान सायंकाळी किंवा सकाळी किंवा रात्रीच्या वेळी जातं. तर अशा वेळी तापमान जर गेलं तर पिकाची अन्नद्रव्य घेण्याची क्षमता आहे ती थांबल्या जाते. म्हणजे मुळातून जी काय अन्नद्रव्य ती अपटेक होत नाहीत आणि त्याची अन्नद्रव्याची कमतरता पानावरती दिसून येते. प्रामुख्याने बरेच शेतकरी ठिबक वाटे अन्नद्रव्य पुरवठा करतात, पण तो अन्नद्रव्य पुरवठा पिकाला लागू होतोय का, तर नाही. तर अशा वेळेस आपण काय करायचं, तर सकाळी म्हणजे 5 वाजता किंवा 4 वाजता पाणी द्यायचं ठिबक वाटे. त्याचबरोबर रात्रीच्या वेळेस पाणी द्यायचं, म्हणजे बागेमध्ये थंडीची जी लहर आहे ती येणार नाही आणि बागेमध्ये एक गरम वातावरण तयार राहील. त्याचबरोबर ज्यावेळेस मग गरम वातावरण तयार राहील त्याच्यानंतर मग आपण ठिबक वाटे ज्या अन्नद्रव्याची कमतरता दिसून येते त्याची पूर्तता करायची. जर पानाच्या कडा करपत असेल तर पोटॅशियम नायट्रेट 13-0-45 किंवा 0-52-34 याचा वापर करायचा. त्याचबरोबर जर पानं रबलासारखे होत असतील किंवा मग पानावरती थोडासा पिवळसर कला दिसून येत असेल तर अशा वेळेस मॅग्नेशियम सल्फेट किंवा मग कॅल्शियम नायट्रेट प्लस बोरॉन हे ठिबक वाटे चालू शकतात. प्लॉटच्या आतमध्ये आलोय, बघू शकता पेंदीची जाडी एकदम जबरदस्त झाली. पण अशा कंडिशनला सगळ्यात जास्त पोटॅशियम लागतो किंवा मग दुय्यम अन्नद्रव्य आणि सूक्ष्म अन्नद्रव्य लागतं, कारण की गर्भधारणाची वेळ असते. तर अशा वेळेस अन्नद्रव्य कमी पडलं, अन्नद्रव्य कमी कशामुळे पडतं, ते जी काही पिकाची मुळं असते ती थंडीमुळे इनॅक्टिव्ह स्टेटला जाते, म्हणजे बंद पडते. तर अशा वेळेस जरी दिवसा पाणी दिलं तर बागेमध्ये थंडी जास्त वेळ टिकून राहते आणि तुम्ही सायंकाळी किंवा सकाळी पाणी दिलं तर अशा वेळेस बागेची थंडी निघून जाते आणि आतमध्ये गरम वातावरण तयार होतं. त्याचबरोबर आपल्याला या ठिकाणी सेकंडरी न्यूट्रिएंट ज्याला आपण मॅग्नेशियम प्लस सल्फर, मॅग्नेशियम सल्फेटचं कॉम्बिनेशन दिलं तर सल्फरमुळे जमीन गरम राहते. या वेळेमध्ये आपण सल्फरयुक्त खतांचा वापर केला, जसं की बेन्सल पार्सर, प्लेन सल्फर असेल किंवा मॅग्नेशियम सल्फेट फॉर्ममध्ये. तर अशा वेळेस म्हणजे बागेमध्ये गरम वातावरण तयार होतं. त्याचबरोबर कोंबडी खताचा जरी वापर केला, म्हणजे कोंबडी खत तुम्ही बागेमध्ये शिपला किंवा पसरून टाकला तरी पण बागेमध्ये गरम वातावरण तयार होण्यास मदत मिळते. छोट्या प्लॉटमध्ये आलो तर या ठिकाणी बघू शकता पानाच्या कडा करपलेल्या दिसून येत नाही, पण पानामध्ये एक मॅग्नेशियमची सल्फरची डिफिशियन्सी आणि पानं थोडी रबलासारखी दिसतं, म्हणजे बोरॉनची डिफिशियन्सी दिसून येते. तर याच्यात म्हणजे पोटॅशियमची डिफिशियन्सी का दिसून येत नाही, तर कारण की या पिकाला सध्या पोटॅशियमची तेवढी मात्रा लागत नाही. परंतु थंडीमुळे मूळ बंद पडल्यामुळं जी काय दुय्यम अन्नद्रव्य आणि सूक्ष्म अन्नद्रव्य त्याची कमतरता यामध्ये दिसून येत आहे. तर अशा वेळेस अजून एक उपाययोजना आपण करू शकतो. सायंकाळी किंवा एकदम सकाळी बागेमध्ये धूर करायचा. ज्या दिशेने वारा असेल त्याच्या विरुद्ध दिशेने जर आपण धूर केला तर पूर्ण बागेमध्ये धूर पसरून जाईल. तर अशा ठिकाणी जर धूर केला तर बागेमध्ये क्लायमेट तयार होईल, म्हणजे वातावरण तयार होईल आणि बाग आपली थोडीशी गरम राहण्यास मदत मिळेल.